तुम्हीसुद्धा उत्साहाने योगा सुरू करता का आणि नंतर काही दिवसांनी तो बंद करता? नमस्कार मंडळी, मी प्रणाली, एक सर्टिफाईड योगा ट्रेनर. स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. बरेच लोक काय करतात की उत्साहामध्ये सुरू करतात आणि नंतर 3-4 दिवस झाल्यानंतर कारणं सांगतात, वेळ मिळत नाही, आळस आहे, असं करून ते करणं टाळतात. पण जर तुम्ही यामध्ये सातत्य ठेवला तरच तुमच्या आरोग्यासाठी जे फायदे आहेत ते तुम्हाला अनुभवायला मिळू शकतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की योगा करताना कसं सातत्य ठेवायचं आणि याची शरीराला आपल्या कशी सवय लावून घ्यायची. नंबर 1, छोटे ध्येय ठेवा. बरेच लोक काय करतात की सुरुवातीला 1 तास मी योगा करणार असं ठरवतात. पण इतका 1 तास देण्यापेक्षा सुरुवातीला 10 मिनिटांनी सुरू करा. 10 मिनटं वेळ द्या आणि 10 मिनिटाचा योगा करा. असे थोडे दिवस गेल्यानंतर तुम्ही वेळ वाढवा, आणखी 10 मिनटं वाढवा, आणखी 10 मिनटं वाढवा. असं करत तुम्ही 1 तासापर्यंत पोहोचू शकता. लक्षात ठेवा की परफेक्ट होण्यापेक्षा कन्सिस्टंट असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं जे ध्येय आहे ते छोटे ठेवा आणि हळूहळू पुढे जा. नंबर 2, ठराविक वेळ निवडा. तुम्ही योगा करण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवायची आहे. एक तर सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला. लक्षात घ्या, आपला मेंदू सवयींना वेळेशी जोडतो. त्यामुळे योग्य वेळ निवडल्यास योगा हा आपोआप आपल्या दिनचर्येचा भाग बनतो. नंबर 3, योगासाठी एक खास कोपरा तयार करा. तुमच्या घरातील एक अशी जागा तयार करा जिथे तुम्हाला योगा करण्यासाठी आनंद होईल. ते सूर्यप्रकाश उत्तम येईल, मोकळी हवा असेल आणि योगा करण्यासाठी आनंद. नंबर 4, परिणामांपेक्षा प्रक्रियेवरती लक्ष द्या. बरेच लोक वजन कमी होत नाही किंवा लवचिकता दिसत नाही म्हणून निराश होतात. पण हळूहळू सराव केल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला दिसून येत असतात. त्यामुळे आपण प्रक्रियेवरती जास्त लक्ष देऊ. योगा हा एक प्रवास आहे. हळूहळू रोज सराव केल्याने तुम्हाला परिणाम नक्कीच दिसून येतील. नंबर 5, स्वतःला जास्त दबाव देऊ नका. कधी काय होतं की एखादा दिवस चुकला तर आपण स्वतःला दोष देतो. एखादा दिवस चुकलं तर हे सामान्य आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही परत सुरू करू शकता. महत्त्वाचं काय आहे की पुन्हा ट्रॅकवरती येणं. आणि आपण खूप स्ट्रेचिंग करत होतो की म्हणजे एखाद्याला जमतं, मला जमत नाही. आपण आपल्या बॉडीवरती जास्त ताण देतो. पण असं करायचं नाही. जशी आपली कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनं करायचं आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. आपल्याला जसं जमतं तसं करूयात. जिथे थांबावंसं वाटेल तिथे थांबायचं आहे. नंबर 6, योगा डायरी किंवा ट्रॅकर वापरा. तुम्ही दररोज योगा केला असेल तर त्याचा ट्रॅक करत जा. आज मी केला आहे याची टिक मार्क करायची. तुम्ही एखादी साधी वही पण घालू शकता आणि ते तुम्ही त्याची तारीख आणि आज केला की नाही हे करू शकता. हल्ली मोबाईलमध्ये सुद्धा असे काही ॲप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण आपले गुड हॅबिट्स आहेत ते आपण ट्रॅक करू शकतो. त्याचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. नंबर 7, योगाचा आनंद घ्या. योगा ही शिक्षण नाही तर स्वतःला दिलेला वेळ आहे. आपल्या शरीराचा ऐका. ज्या आसनांनी आनंद होतो ती आसनं करा आणि आनंदाने योगा करा आणि आपल्या जीवनशैलीचा याला भाग बनवा. योगामध्ये सातत्य ठेवण्यासाठी खूप मोठे बदल करणे गरजेचे नाही. फक्त या 7 गोष्टी लक्षात ठेवा आणि रोज करत राहा. रोज 10 मिनटं केलेलं खूप चांगलं. कधीतरी 1 तास करण्यापेक्षा रोज 10 मिनटं केलेलं हे खूप चांगलं आहे. त्यामुळे याचाही उत्तम फायदा आपल्याला जाणवू शकेल. हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे फिट विथ प्रणाली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.